हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या समोर आहे 10वीचा इंग्रजीचा पेपर बोर्डाचा आणि त्यातला क्वेश्चन नंबर 6 जो असतो तो आपण आज पाहणार आहोत की बऱ्याच मुलांना वाटतं तो प्रश्न खूपच अवघड आहे, आपल्याला सोडवता येणार नाही, पण सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा समजेल असं आपण आज समजून घेऊया. तो क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन 6A असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर तो आहे A1 आणि A2 पैकी आपल्याला एक सोडवायचा असतो. तर A1 असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल. 5 मार्कांचा हा क्वेश्चन आहे. नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे आपल्याला चार्ट वगैरे दिलेला असतं किंवा डायग्राम मध्ये आकृतीमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि त्याचा आपल्याला पॅराग्राफ तयार करायचा असतो A1 मध्ये. कळलं? नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे हे चार्ट आहे, त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, पॅराग्राफ तयार करायचे. ओके. आणि हा प्रश्न थोडासा बऱ्याच मुलांना अवघड वाटतो, कारण की काय होतं, त्यांना सेंटेन्स बनवता येत नाहीत. पण याच्यातला जो दुसरा प्रश्न आहे ऑर जो आहे A2 जो आहे तो आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे या ठिकाणी असा पॅराग्राफ दिलेला असतो बघा, हा पॅराग्राफ आहे इथून एवढा आणि या पेजवर बघा इथं हा पॅराग्राफ आहे आणि इथं आपल्याला कोणत्या पद्धतीचा चार्ट तयार करायचा आहे ते सुद्धा आपल्याला दिलेलं असतं. ओके. आणि मग त्याच्यावरून आपल्याला फक्त या चार्टमध्ये माहिती भरत जायचे. ओके. तर इथं आपल्याला टाइप्स लिहायचे, फॉर्म, फ्रॉम आणि एक्झाम्पल्स, आणि ह्याला एक टायटल द्यायचे. तर बघा आता कसं करायचं. पहिल्यांदा हा जो पॅसेज आहे तो नीट वाचायचा. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द ट्री डायग्राम गिवन बिलो, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट, आणि त्याला एक योग्य टायटल द्या. बघा, रॉक्स आर नॉट ऑल द सेम. The three main types or classes of rocks, they are sedimentary, metamorphic and igneous. Sedimentary rocks are formed from particles of sand, shells, pebbles and other fragments of material. Generally, sedimentary rock is fairly soft and may break apart or crumble easily. It is usually the only type that contains fossils. Examples of this rock include conglomerate अँड लाईमस्टोन. तर पहिला पॅराग्राफ वाचल्यावरच आपल्याला लक्षात येतं ही रॉक्स म्हणजे खडकांची माहिती आहे, आणि खडकांचे 3 प्रकार आहेत आपल्याला दिलेत, सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक अँड इग्नियस. मग आपल्या चार्टकडे यायचं, ट्री डायग्रामकडे बघा. तर ही कशाची माहिती आहे, रॉक्स म्हणजे खडकांची माहिती आहे. ओके. तर बघा आता ही खडकांची माहिती आहे म्हणून आपण याला नाव काय देऊया, रॉक्स नाव देऊया. इथं नाव देऊया आपण रॉक्स. कशाची माहिती आहे ती, खडकांची. कशाची माहिती आहे ते पहिल्यांदा बघा व्यवस्थित. पहिल्यांदाच कळलं तर ठीक, नाही तर पूर्ण पॅसेज वाचायचं. ही रॉक्सची माहिती आहे आणि पहिल्या लाईनमध्ये आपल्याला काय लिहायचे, त्यांचे टाइप्स लिहायचे. बघा काय लिहायचे आपल्याला, पहिल्या याच्यामध्ये टाइप्स लिहायचे. मग इथे लिहूया आपण टाइप्स. 3 टाइप्स आहेत. देर आर 3 मेन टाइप्स म्हणलं आहे का नाही. 3 टाइप्स आहेत त्याचे. मग ते 3 टाइप्स आपण इथं लिहूया. कोणते 3 टाइप्स आहेत रॉकचे, खडकांचे 3 प्रकार कोणते आहेत बघा इथे दिलेले आहेत. सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक अँड इग्नियस. मग ह्या तिघांची नावं लिहूया, सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक अँड इग्नियस. सेडिमेंटरी, मेटामॉर्फिक, तुम्ही व्यवस्थित आखायचे पेन्सिलने, आणि इग्नियस. ओके. तर हे 3 प्रकार झाले, आपलं एक लाईन तर झाली. आता पुढे म्हणले फॉर्म फ्रॉम, ते कशातून तयार झालेले आहेत. तर बघा इथं दिलेलं आहे सेडिमेंटरी रॉक कशातून तयार झालेले आहेत. बघा इथं सेडिमेंटरी रॉक्स आर फॉर्म फ्रॉम, कशातून तयार झालेले बघा, पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, पेबल्स अँड अदर फ्रॅगमेंट मटेरियल. म्हणजे वाळू, शंख आणि बाकी शिंपले वगैरे आहेत त्याच्यातून तयार झालेले आहेत. मग हे सेडिमेंटरी रॉक कशाने तयार झाले ते आपण इथे लिहूया, पार्टिकल्स ऑफ सँड इथे लिहूया. फॉर्म फ्रॉम कशातून तयार झालेले आहेत बघा इथं दिलंय, ते सगळं लिहून टाकूया. पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, पार्टिकल्स ऑफ सँड, शेल्स, अजून काय म्हणलंय, पेबल्स
अजून काय म्हणलंय, अँड अदर फ्रॅगमेंट्स ऑफ मटेरियल. ओके, हे असे तयार झालेले आहेत. कोण तयार झालेले आहेत? सेडिमेंटरी रॉक्स. ते आपल्याला माहिती दिली होती, ते आपण इथं फक्त इथं भरलेली आहे. बघा इथं याच्यामध्ये तुमचा चार्ट तिथल्या डायग्राम सारखाच असणार आहे, फक्त इथं आपण आता बॉक्स करूया. ओके, आता हे सेडिमेंटरी रॉक तयार झालेले आहेत, हे आपल्याला याच्यातून कळलं. आता मेटामॉर्फिक रॉक कसे तयार झालेले आहेत बघायचे. हे बघा, हे मेटामॉर्फिक रॉकचे इन्फॉर्मेशन दुसऱ्या पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. मेटामॉर्फिक रॉक्स आर फॉर्म अंडर द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम द चेंज दॅट ऑकर्स ड्यू टू इंटेन्स हीट अँड प्रेशर. कशातून तयार झालेलं बघा, हीट आणि प्रेशर, दाब आणि उष्णता यांच्या बदलामुळे तयार झालेले आहेत. मग या ठिकाणी इथून लिहायचे फॉर्म्ड फ्रॉम. कशाने तयार झालेले आहेत बघा, इथं म्हणले फॉर्म फ्रॉम, ते इथं लिहायचे. मेटामॉर्फिक रॉकला कशातून तयार झालेले तर बघा, द चेंज दॅट ऑकर्स ड्यू टू इंटेन्स, इथं लिहूया आपण, द चेंज दॅट ऑकर्स ड्यू टू इंटेन्स हीट अँड प्रेशर. ओके, हीट आणि प्रेशरच्या मुळे त्यांच्यामध्ये बदल झालेले आहेत. फॉर्म्ड फ्रॉम द चेंज दॅट ऑकर्स ड्यू टू इंटेन्स हीट अँड प्रेशर, ही माहिती इथं लिहायची. ओके, आता पुढचा प्रकार आहे इग्नियस रॉक. ते कसे तयार झालेले आहेत ते आपल्याला लिहायचे. तर इग्नियस रॉक कसे तयार झालेले आहेत बघा, तर त्याची माहिती इथे बघा दुसऱ्या पानावर. Igneous rocks are formed when a magma cools and hardness. Sometimes the magma cools inside the earth and other times it erupts onto the surface from volcanoes. When lava cools very quickly and no crystal form and the rock looks shiny and glass-like. म्हणजे हा जो आहे तो कशापासून तयार झालेला असतो, जो मॅग्मा असतो, formed when magma cools and hardens. जो मॅग्मा आहे तो थंड होतो आणि कठीण होतो, तेव्हा हे इग्नियस रॉक तयार होतात. मग आपण लिहायचं फॉर्म फ्रॉम व्हेन मॅग्मा कूल्स अँड हार्डन्स. म्हणजे मॅग्मा जो आहे तो थंड होतो आणि हार्डन्स म्हणजे कठीण होतो, तेव्हा काय होतात, हे इग्नियस रॉक तयार होतात. हे आपण लिहिलेलं आहे फॉर्म फ्रॉम. तर बघा, हे तुम्ही एवढं लिहिलं. आता याच्या पुढे आपल्याला काय लिहायचंय, पहिल्यांदा त्या खडकांचे प्रकार लिहिले, आता ते खडक कसे तयार झाले ते लिहिले. आता शेवटच्या याच्यात आपल्याला काय लिहायचंय, एक्झाम्पल्स लिहायचे सगळ्यांची. कशाची काय, सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक आणि इग्नियसची आपल्याला लिहायचे, एक्झाम्पल्स लिहायचे. मग इथं लिहू आपण एक्झाम्पल्स. तर बघा एक्झाम्पल्स काय आहेत. पहिल्यांदा सेडिमेंटरी रॉक घेऊया. सेडिमेंटरी रॉकचे एक्झाम्पल्स काय आहेत, कॉंग्लोमेरेट अँड लाईमस्टोन. हे काय आहेत, सेडिमेंटरी रॉक आहेत. बघा कोण आहेत, कॉंग्लोमेरेट अँड लाईमस्टोन. तर लिहूया मेरेट आणि लाईमस्टोन. ओके, ही झाली त्याची दोन एक्झाम्पल्स. आता पुढे आहे मेटामॉर्फिक रॉक, त्याची एक्झाम्पल्स लिहायचे. तर बघा इथं एक मेटामॉर्फिक रॉक आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघा, ग्नेस अँड मार्बल, GNEISS आणि मार्बल, ही काय आहेत त्याची एक्झाम्पल्स. ओके, तर पुढे आहे इग्नियस रॉक, त्याचे एक्झाम्पल्स. तर बघा इथे दिलेले आहेत. एक्झाम्पल्स ऑफ दिस रॉक टाइप इन्क्लूड बेसाल्ट अँड ऑब्झिडियन. बेसाल्ट अँड ऑब्झिडियन.
तर अशा पद्धतीने फक्त पॅसेज वाचून अशा चार्टमध्ये तुम्ही जर माहिती भरली तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत 5. बघा आहे का, ह्याच्यात काय अवघड आहे का? बघा सेम त्यांनी दिलाय तसा आपला तयार झालाय का नाही, बघा झालाय की नाही, बघा आहे का, आहे का? तर अशा पद्धतीने हा ट्री डायग्राम आपल्याला तयार करायचा होता, रॉक्स. ओके, तर असा प्रत्येक परीक्षेत हा प्रश्न येतोच, नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायला खूप सोपं असतंय, त्या अशा पद्धतीने सोडवायचे. ओके, थँक्यू.